मी डॉक्टर राहुल रामदास गायकवाड, नेत्रतज्ञ, वर्ग 1, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, थेरगाव रुग्णालयात कार्यरत आहे. मी गेल्या 11 वर्षापासून पी-सी-एम-सीमध्ये काम करीत आहे. आधी वायसीएम रुग्णालयात होतो. आता थेरगावमध्ये गेल्या 2-3 वर्षापासून काम करत आहे. डोळ्यांच्या समस्या बघितल्यात तर आपण त्याला विभागलं ज्येष्ठ नागरिकमध्ये आणि लहान मुलांमध्ये. तर ज्येष्ठ नागरिकमध्ये जास्त करून मोतीबिंदू, काचबिंदू आणि आजारापासून होणाऱ्या सेकंडरी समस्या जसं शुगरमुळे होणाऱ्या पडद्यावर परिणाम, ब्लड प्रेशरमुळे होणाऱ्या पडद्यावर परिणाम किंवा वयोमानाने होणाऱ्या ज्याला आम्ही एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो, हे समस्या आम्हाला जास्त आमच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये आढळून येतात. त्याचबरोबर जर लहान मुलांच्या ह्याच्यात बघितलं, तर एवढ्यात त्यांच्या गॅजेटच्या ज्याला आपण मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही हे असे गॅजेटचा वापर अतिसार झाल्यामुळे त्यांच्याही डोळे लाल होणं, कधीतरी सुजणं लाल आणि रिफ्रॅक्टिव्ह एरर जे चष्म्याच्या समस्या वाढलेल्या आहेत. आधी फार कमी मुलांना चष्मे असायचे, पण अतिसार झाल्यामुळे आता चष्म्याचे समस्या किंवा विकार लहान मुलांमध्ये जास्त आढळून येत आहे. ज्येष्ठांमध्ये जे होणारे विकार आहेत, जसं मी मोतीबिंदू आधी बोललो. मोतीबिंदू तर वयोमानानेच होणारा हा आजार आहे. हा काही अचानक होत नाही. काही आजार नाहीये म्हणता येईल मला. हे वयोमानाने येणारं हे आहे, विकार आहे. तर मोतीबिंदू झाला तर त्याच्यावर एकच इलाज असतो. मोतीबिंदू काढून तिथे आपण भिंगारोपण करतो. तर पेशंटला पूर्ववत अगोदरसारखं सगळं दिसायला लागतं. काचबिंदूवरही वेगवेगळे इलाज आहेत. त्यातला आधी आपण औषधीने उपचार करतो. त्याच्याने आपण काचबिंदू होणारा जो प्रेशर आहे डोळ्याचा प्रेशर किंवा दाब, तो वाढल्यामुळे त्याला आपण ड्रॉप देऊन, टिपा देऊन कंट्रोल करतो. जर त्यांनी नाही झालं तर त्यावरही ऑपरेशन हा दुसरा इलाज आहे. राहिलं आता याचं पडद्यावर येणारे परिणाम, त्याच्याकरता वेगवेगळे इलाज आहेत. त्याच्याकडे त्याचं निदान होऊन नेमकं काय आहे ते, कशात बसतंय, त्याकरता आपण त्यांना इंजेक्शन्स किंवा गोळ्या देऊन ते बरं करू शकतो. ज्येष्ठांना हे सावधान मत आहे, की त्यांना असणारे आजार लपवू नये, दुर्लक्ष करू नये आजारांबद्दल. जसं एखाद्याला शुगर असेल, तर त्यांनी शुगरच्या गोळ्या वेळच्या वेळी घेणे, ते कंट्रोल ठेवणे. तर त्यांना हे जे बाकीचे आजार आहेत, जसं शुगरमुळे होणारा पडद्यावर परिणाम, रेटिनावर परिणाम, तो तेवढा टाळता येतो. त्याचप्रमाणे बीपी, काही-काही लोकांना आपण सांगितलं बीपी आहे, तर ते नाकारतात. "हे शक्यच नाही आम्हाला बीपी असणं. मी सगळीकडे फिरतो, काही त्रास नाही." पण जेव्हा ऑपरेशनला येतात, चेक करतो, तेव्हा असं लक्षात येतं त्यांना म्हणजे हाय बीपी आहे. त्याच्याकरता त्यांना वेळच्या वेळी गोळ्या घेणं, जे काही त्यांच्या फिजिशियन डॉक्टरांनी सजेस्ट केलंय, जसं मसाला कमी घेणं, मीठ कमी घेणं, अशा गोष्टी त्यांनी वापराव्या किंवा आपलं बीपी कंट्रोलमध्ये ठेवावं. लहान मुलांचं बोलायचं झालं, तर लहान मुलांकरता एकच आहे, की विनाकारण त्यांनी गॅजेटचा वापर करू नये. जेवढं गरज आहे, कारण आपण आता नाही वापरा असं सांगू शकत नाही. पण जेवढं शक्य आहे तेवढंच. जसं अभ्यासाचं काही आलं असेल किंवा तुम्हाला काही तुमचं रेफरन्स काही बघायचं असेल, तेवढंच आणि खेळणं जास्त त्यांना म्हणजे आउटडोर ॲक्टिव्हिटी जास्त करा. जेवणात आपण बघितलं लहान मुलांकरता ते हिरवे पालेभाज्या, पिवळे फळं, हे सगळे त्यांना लाभदायक आहे. जे डोळ्यांच्या करता योग्य आहार आहे, ते त्यांनी करावे. आणखीन लहान मुलांमध्ये म्हणजे स्पेसिफिकली टॉडलर्समध्ये जी समस्या येते, की ज्यावेळेस अजून जाणतं वयही नाहीये त्यांचं. 1-2 वर्षाचं वय असताना सुद्धा बरोबर. आई-वडील त्यांना गॅजेट्स देतात. तर ते हो. किती संयुक्तिक आहे? मी तर अशा आई-वडिलांना सांगेन, कारण आई-वडिलांना आजच्या जगात सगळं धावपळ असतं. मुलगा रडायला लागला, ऐकत नसेल, तर ते आपल्या हातातला मोबाईल त्यांच्या हातात देतात, म्हणजे तो चूप राहावा ना, त्यांचं ते कामं करता यावं. हे खरं आहे, हे सगळ्यांनाच दिसून येतं. पण एवढंच आहे, की त्यांनी त्यांनी द्यावं नाही ते. ते दिलं, तर काय होईल, की ते लहान मुलांवर ते यूव्ही रे जे गॅजेटपासून येणारं कॉन्ट्रास्ट आहे, त्याच्या डोळ्याच्या समस्या निर्माण होतात. जसं कधी-कधी डोळा लाल होतो त्याच्यामुळे अतिवापर असल्यामुळे. कधी-कधी त्याच्यामुळे डोळ्यावर सूज येऊ शकते आणि जसं मी अगोदर तुम्हाला कल्पना दिली, कमी वयात चष्म्याचा नंबर येऊ शकतो त्याच्यामुळे. बरोबर.
पुढचा प्रश्न असा होता डॉक्टर, की जे नवीन तंत्रज्ञान सतत मेडिकल फील्डमध्ये इंट्रोड्यूस होत असतं. दर दशकामध्ये काही ना काही नवीन चेंजेस येत असतात. हो. तर आता डोळ्यांच्या क्षेत्रामध्ये नक्की काय नवीन चेंजेस आलेले आहेत? डोळ्यांच्या याच्यामध्ये बरीच क्रांती झालेली आहे. सुरुवातीला आपण टाक्याचे ऑपरेशन्स करायचो. मग बिन टाक्याचे आले. मग हे आलं फेकोएम्ल्सिफिकेशन आलं. त्याच्यात आपण अल्ट्रासोनिक एनर्जीचा वापर करून मोतीबिंदू वितळवायचो. आता त्याच्याही पुढचं आलंय ते फेम्टोसेकंड लेझर. फ्लॅश सर्जरी म्हणतो आपण त्याला. त्याच्यात लेझरनी एकदम कस्टमाइज करून आपण मोतीबिंदू वितळवू शकतो आणि तेवढ्याच जागेतनं, कमीत कमी जागेतनं आपण भिंगारोपण करू शकतो. तर आपल्या इथेही शासनातही फेको लेझर सर्जरी अवेलेबल झालेली आहे. भविष्य काळात कदाचित फेमटो लेझर सर्जरी येईल. पण सध्या आपण शासनामध्ये फेको लेझर सर्जरी अद्ययावत आहोत. ज्याच्यात आपण 2.8 म्हणजे 2.8 मधून ऑपरेशन करून त्यातूनच आपण भिंगारोपण करत आहोत. याचा फायदा पेशंटलाही होतो. पेशंटलाही समजा काम करणारा व्यक्ती असेल, त्यालाही जास्त दिवस काही घरी थांबायची गरज नसते. 10-15 दिवसात त्याची जखम पूर्णपणे बरी होते आणि तो त्याच्या कामावर जाऊ शकतो. या क्षेत्रामध्ये आपण बरेच वर्ष काम करत आहात. उपचार करताना ॲज अ डॉक्टर तुम्हाला काय चॅलेंजेस फेस करावे लागले? चॅलेंजेस बरेच आहेत, पण मला एवढंच लक्षात आणून द्यायचं आहे, की आपल्या सेटअपमध्ये डॉक्टर आणि पेशंटचा जर आपण रेशो पाहायला गेलो, तर नाही काही तर म्हटलं तरी आपल्याला एका डॉक्टरला 40 ते 50 ते 60 पेशंट जवळ-जवळ डिपेंड म्हणजे त्या दिवशी कुठली गर्दी आहे त्याच्यावर. पण 40 ते 60 पेशंटच्या दरम्यान एका डॉक्टरला पाहावं लागतं. जे की परदेशीय याच्यात व्यवस्थेत असं नाही. तर थोडासा डॉक्टरवर तो ताण असतो पेशंट पाहायचा. तर कधी-कधी काय होतं, की थोडंसं एखादी पेशंट ज्यांना आपल्याला वेळ देऊन राहायला पाहिजे, ते कधी-कधी तेवढा वेळ मिळत नाही. कारण बाकीचे पेशंट असतात. ऑपरेटिव्ह फील्डमध्ये तसंच आपण बघायला गेलो, तर कधी-कधी असं येतं, की पेशंट येतो लांबून किंवा बाहेरगावाहून आलेला असतो. त्याला वाटतं, की माझं ऑपरेशन लगेच व्हावं. तो काही गोष्टी लपवून ठेवतो. त्याच्या डोळ्याला मार लागला असेल जुना, तर काही गोष्टी असं होतं, की ऑपरेशन करताना आपल्याला ऑपरेशन टेबलवरच दिसतं. अरे बाबा, ही जे आपण पिशवी ज्याच्यात आपण लेन्स बसवतो, मोतीबिंदू काढल्यावर, त्याची पिशवी कमजोर म्हणजे वीक झालेली आहे, कमजोर आहे. थोडी सरकलेली आहे. तर अशा वेळेस काही-काही वेळेस भिंगारोपण करता येतं. मग ह्याच गोष्टी पेशंटला आपण समजावून सांगितल्या, तर ते ऐकायला तयार नसतात. तर असे काही आहेत आपल्याला चॅलेंजेस जे येतात. पण ते आपण व्यवस्थित समजावून सांगितल्यावर किंवा माहिती दिल्यावर ते सॉल्व्हही होतात. या क्षेत्राशी विशेष काही संबंधित माहिती आपल्याला द्यायची असेल ॲज अ एक्सपर्ट म्हणून तर आपण काय द्याल? माहिती हेच देऊ इच्छितो, की डोळा हा फार महत्त्वाचा अवयव आहे. तर जसं सगळ्यांनी आपल्या डोळ्यांची काळजी घेतलीच पाहिजे, जिवंत असताना. आजार काही झाले असतील त्याचीही काळजी घ्या, त्यालाही कंट्रोलमध्ये ठेवा. आणि आपण नसताना आपल्या डोळ्यांचा लाभ पुढच्या पिढीला किंवा पुन्हा अजून दुसऱ्या व्यक्तीला होईल, तर ते डोळे आपण रजिस्टर करून आय डोनेशनच्या रूपात आपण आपल्या डोळ्याचा वापरही आपण नसताना करू शकतो. हे मला आवर्जून सांगायचं वाटतं. डॉक्टर खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे आपण. आपले खूप खूप धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. थँक यू. थँक यू.